आज आपण शेंगदाण्याची चटणी कशी करायची ते पाहूयात. महाराष्ट्रीयन जेवणामध्ये शेंगदाण्याची चटणी हे असलीच पाहिजे. तर आमच्या भागामध्ये खूप साऱ्या चटण्या खाल्ल्या जातात. तर आपण जिरे घेऊयात आणि लसणाच्या 8-10 पाकळ्या घेतल्या आहेत. खलबत्त्यामध्ये मी बनवत आहे. कुणाकडे जर खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये करू शकता. पण खलबत्त्यामध्ये चव खूप अप्रतिम येते. लाल तिखट घेतलं आहे मी आणि थोडंसं 2 चमचे काश्मीरी लाल मिरची घेतला आहे कलरसाठी. त्या कलर छान येतो एकदम लालसुरूक त्याच्याने. आपल्याला हे सर्व ठेचून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये. तुम्ही ही चटणी मिक्सरमध्ये बनवताना हे सर्व मिक्सरमध्ये टाकून मिक्सर बंद चालू करत चटणी बनवायची आहे. ती पण छान बनते, पण खलबत्त्यामधली चव खूप छान लागते. तुम्ही एक वेळेस खाऊन पहा, कधी बनवली नसेल तर. थोडंसं मीठ टाकलं आहे आणि आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही वाटलं तर शेंगदाण्याचं वरचं टरफल काढू शकता. मी काढलं नाही, तसंच ठेवलं होतं. आणि खलबत्त्यामध्ये असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे हळू-हळू. कारण जोरात वाटलं तर मग शेंगदाणे बाहेर जातात खलबत्त्याच्या. मग थोडं बारीक होईपर्यंत हळू वाटायचं आहे. असं चमच्याने आधीमध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे. खूप छान लागते चटणी. याच्यावर तूप टाकून चपाती बरा, भाकरी बरा किंवा दही चटणी छान लागते. व आमच्या भागामध्ये कुणी कुणी तेल टाकूनही खातं, गरम तेल करून वगैरे. आणि भाजी असली तरी बी खूप जण चटणी खातात. जवसाची म्हणा, शेंगदाण्याची म्हणा, हिरवी ठेचा म्हणा. त्याच्यामुळे हे चटण्या उन्हाळ्यामध्ये भाजी बरा चटण्या ह्या हे असायलाच पाहिजे आता. कारण भाज्या खायला नको वाटतं त्याच चटणीने तोंडाची चव बदलून जाते. किंवा आजारी व्यक्ती असतील ज्यांना जेवण जात नाही, त्यांना अशा चटण्या वगैरे त्याच्याने तोंडाला चव येते. तुम्ही नक्की ट्राय करा. घरभर वास पसरतो आपण चटणी वाटताना. अशी कधी वाटली नसेल तर तुम्ही एक वेळेस ट्राय करा. खूप छान लागते. मुलांना द्यायची असेल तर तिखट कमी वापरायचं, म्हणजे लाल तिखट जे घालतो आपण कमी घालायचं. मग मुलं पण खाऊ शकतात. जास्त तिखट बनवायची नाही. मोठ्यांना बनवताना थोडं तिखटाचं प्रमाण आपण वाढवू शकतो. आणि अशीच राहते. शेंगदाणे जास्त बारीक केले जात नाहीत. अशीच ओबड-धोबड वाटलेली छान लागते. एकदम बारीक पिठासारखी केली की मग ते चांगली लागत नाही. तुम्ही या पद्धतीने एकदा चटणी नक्की बनवा. नेहमीच अशी चटणी बनवाल तुम्ही मग. आता खूप साऱ्या गोष्टी बाजारात विकतच भेटत आहेत, पण घरी आपण स्वतः बनवली त्याची चव खूप म्हणजे वेगळीच असते. आणि आपण बनवलं याचं समाधान. त्यामुळं नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल. सोपी साधी रेसिपी खूप छान आहे. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.